मालेगाव महापालिकेत उपमहापौरांच्या दालनात राष्ट्रीय महापुरुषाऐवजी टिपू सुलतानचा फोटो। नव्या वादाला तोंड, टिपू सुलतानचं उदात्तीकरण होत असल्याचा हिंदुत्ववाद्यांचा आरोप। विलिनीकरणानंतर राष्ट्रवादीचं नेतृत्व अजित पवारांकडे जाणार होतं। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या साप्ताहिकातून शशिकांत शिंदेंचा लेख। शशिकांत शिंदेंच्या दाव्यानं दोन्ही राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ। शशिकांत शिंदेंच्या लेखावर सुनील तटकरेंचा आक्षेप। भाजपसोबत असलं पाहिजे अशी दादांची भूमिका होती। शशिकांत शिंदेंचा लेख अनाठाई आणि गैर, तटकरेंची टीका। विलिनीकरण व्हावं ही राष्ट्रवादीच्या 30 ते 35 आमदारांची इच्छा। राष्ट्रवादीचे इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकरांचा दावा, तर समोरून प्रस्ताव आल्यास पक्षांतर्गत चर्चा करू, तटकरेंचं विधान। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा मुद्दा मागे पडल्याची चर्चा। घड्याळावर निवडणूक लढवलेल्या शरद पवारांच्या नगरसेवकांची चिंता वाढली। कोणासोबत राहायचं, जिंकून आलेल्या नगरसेवकांना प्रश्न। नरेश अरोरांचे बंधू सुनेत्र पवारांच्या भेटीला। सर्किट हाऊसमध्ये सुनेत्र पवार आणि अरोरामध्ये भेट। पार्थ आणि जय पवारही उपस्थित। मंत्री झिरवाळांच्या कारकुनाला 16 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी। मंत्रालयात लाच घेताना रंगेहात पकडल्यानं कारकून राजेंद्र ढेरंगे अटकेत। लाच प्रकरणाशी माझा संबंध नाही, मंत्री नरहरी झिरवाळांचं स्पष्टीकरण। लाच प्रकरणाशी माझा संबंध सिद्ध झाल्यास राजीनामा देणार, झिरवाळांकडून स्पष्ट। मुंबई महापालिका स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी भाजपकडून प्रभाकर शिंदे, मकरंद नार्वेकर, हरीश बांदिवडेकर यांची नावं आघाडीवर। तिजोरीच्या चाव्या कुणाला मिळणार याकडे लक्ष। तुम्ही 50 खोक्यांच्या आरोपाचे पुरावे द्या, मी चंद्रपुरातील 1 कोटीच्या आरोपांचे पुरावे देतो। संदीप देशपांडेंनी राऊतांना पुन्हा डिवचलं, तर आरोप करणारे पैसे मोजायला बसले होते का, राऊतांचा सवाल। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात दुर्मिळ पशुपक्ष्यांच्या अवयवांची तस्करी। घुबडासह अनेक पक्ष्यांच्या नखांची जादू टोण्यासाठी तस्करी। आंबेडकरी संघटनांकडून प्रकरणाचा निषेध। चाकणमध्ये पीएमपीएमएलच्या चालत्या बसनं घेतला पेट। 50 प्रवासी घेऊन जाणाऱ्या इलेक्ट्रिक बसनं अचानक पेट घेतला। सर्व प्रवासी वेळेत बाहेर पडल्यानं जीवितहानी टळली। नांदेडमध्ये पोलिसांसमोरच 2 कुटुंबात तुफान हाणामारी। भावकीच्या वादातून हाणामारीत 5 जण गंभीर जखमी। पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यामध्ये मुंबई दौऱ्यावर। फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मोदी मुंबईत। लोकभवनाच्या भेटीसह एका सांस्कृतिक कार्यक्रमालाही मोदी लावणार हजेरी। दिग्दर्शक रोहित शेट्टी आणि अभिनेता रणवीर सिंगला पुन्हा धमकी। लॉरेन्स बिश्नोई गँगच्या हॅरी बॉक्सरनं दिली धमकी। पोलिसांत तक्रार केल्यास परिणामांना सामोरं जा, गँगस्टरचा इशारा। T20 वर्ल्ड कपमध्ये सर्वात मोठा उलटफेर। झिम्बाब्वेनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 23 धावांनी हरवलं। 169 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा संघ 146 धावांवर ऑल आउट।